नमस्कार. आपण बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत आपण या ठिकाणी आलेलो आहे कामासाठी. आता इथलं PUPचं वायरिंग आपण आज करणार आहोत. ते कसे चालू करायचं ते दाखवतो तुम्हाला. हे बघा आपण फ्लेक्झिबल पाईप वगैरे सगळे आणले. आता वायरिंगची सुरुवात आपण बेडरूममधनं करणार आहे, परंतु हा हॉल आहे. आता या हॉलमध्ये बघा आपण अशी वायरिंग हातरून ठेवलेली आहे आणि आता आपण या ठिकाणी इथून सुरुवात करणार आहोत. आता ही मेन आहे त्या आर वाली, म्हणजे कसं इन्व्हर्टरची एक वायर, ही मेन फ्यूज, ही न्यूट्रल आणि ही अर्थिंग, अशा 4 वायर आपण सुरुवातीला हॉलमधून बेडरूममध्ये पास करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. नेक्स्ट तुम्हाला दाखवतो पुढची स्टेप. मित्रांनो बघू शकता हॉलची सर्व फिटिंग झालेली. आपण हे पॉईंट काढलेले, हे प्रत्येक ठिकाणी 3-3 पॉईंट काढलेले आहेत. आणि आपल्या कॅम्प्युटरचा बोर्ड आहे 6 मॉडेलचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फेज, न्यूट्रल, अर्थिंग आणि एक इन्व्हर्टर का, कारण इथं आपण कॅम्प्युटर बसवणार आहे. तर कॅम्प्युटर बसल्यामुळे ते इन्व्हर्टर, कधी लाईट गेली तर इन्व्हर्टरची गरज आहे, म्हणून आपण ही ब्लू कलरची वायर आहे इन्व्हर्टरला घेतलेली. तसंच त्याच पद्धतीने इकडे बघू शकता या ठिकाणी टीव्हीचा बोर्ड आहे. आता टीव्हीला कसं इन्व्हर्टरची काही गरज नाही, त्याच्यामुळे इथं फक्त फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग या 3च वायर घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी पूर्ण वायर कंप्लीट होऊन आता आपला जो मेन बोर्ड आहे 18 मॉडेलचा, मेन बोर्ड आहे जो 18 मॉडेलचा, या ठिकाणी बघू शकता हे फेज, न्यूट्रल, अर्थिंग आणि ही एक ब्लू इन्व्हर्टर. ह्या वायरा जर सोडल्यात आपले टोटल पॉईंट झालेले बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि ही जी दिसते वायर ती आपण दुसऱ्या रूमची आहे. तिथं आपले MCB बॉक्स बसवून हे तिन्ही हॉल, किचन आणि बेडरूमच्या इथं MCB बसणार आहे. तो नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, पाहायला मिळेल. तिथं तर सगळं कनेक्टर आपण लावून ह्या वायर इथं बसवणार आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अशी केली की आपण घर मालकाची वायर ही बचत केलेली आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आपण काय केलं की शोल्डर गन आहे. या शोल्डर गनमुळे काय केलं आपण, जी हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्याला मध्ये कनेक्ट करून डायरेक्ट शोल्डर करून त्याला तिसरी वायर जोडून डायरेक्ट आपण बॉक्समध्ये न्याला. काय काय वेळेस काय होतं, आपण अर्थिंग आणि आपण काय काय वेळेस काय करतो, अर्थिंग डबल म्हणजे न्यूट्रल हे आणून परत ह्याला रिव्हर्स करून इथं 3 वायर दिसतात. पण आपण बघू शकता कुठल्याच पॉईंटला 3 वायर दिसणार नाही, जेणेकरून मालकाची वायरिंगची बचतही होते व विनाकारण खर्च टाळला जातो. तर आपण, तुम्ही म्हणसाल की तसं करणं धोक्याचं आहे. हो, मान्य आहे धोक्याचं आहे, परंतु हे काय आपण काय साधा पॉईंट नाही, साधा जॉईंट बसत नाही. ही गन आहे, शोल्डर गन म्हणतो आपण याला. ह्या एकदम परफेक्ट पॉईंट होते. एक वेळेस वायर तुटू शकते पण शोल्डर केलेलं कधीही निघत नाही. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष हे एक नवीन मी उपक्रम राबवला, जेणेकरून घर मालकाचे थोडीशी बचत व्हावी. अशा ठिकाणी आपण आता हे हॉलचं फिटिंग पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बेडरूम आणि किचनचं मध्ये जाऊन आता ते कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. नेक्स्टचा व्हिडिओ तुम्हाला लगेच दाखवतो हॉलचं बेडरूममध्ये. मित्रांनो आपलं मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे हॉलचं PUPचं वायरिंग कंप्लीट झालेलं आहे. वरती बघू शकता हॉलचं बेडरूमचं सुद्धा वायरिंग कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी 12 मॉडेलचा बॉक्स आहे बघा, इथं वायरिंग आणून ठेवलेली आहे. या ठिकाणी बेडरूममध्ये चार्जिंग पॉईंट वगैरे ते एक वायर आणून ठेवलेली आहे. आणि ह्या पॉईंटच्या वायर सगळ्या 6-7 काय पॉईंट निघले. ही छोटी बेडरूम असल्यामुळे इथं 7 पॉईंट आपण काढलेले टोटल. आणि आता प्रॉब्लेम असं झाला की आपल्याकडं कलर वायर संपलेली, म्हणजे आपल्याकडं फक्त रेड कलरची आणि रेड कलरची जास्त वायर राहिलेली, ब्लॅक कलरची वायर संपलेली. इकडे बघू शकता इथं पण पॉईंट टाकून रेड कलरचं जास्त वापर झाला नाही, कारण वायरचं पण संपलेलं. पण मालकांना सांगितले काम थांबवतो, कारण किचनमधलं मटेरियल मागवा दुकानाकडून, कारण वायर कलरफुल वायर टाकावं लागेल. कारण कसं होतं, 6 वर्षांचा काय प्रॉब्लेम आला, दुसरा इलेक्ट्रिशियन आला, त्याला लक्षात येत नाही फेज कुठले व अर्थिंग कुठले. त्याच्यासाठी कलरफुल वायरिंग टाकणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी बघा ही PUPची वायर पूर्णपणे कंप्लीट. आपल्या हॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी येलो आणि दुसरी वायर म्हणजे येलो आणि ब्लॅक वायर, या ठिकाणी सुद्धा येलो ग्रीन वायर टाकलेली आहे आपण. अशा पद्धतीनं टोटल पूर्ण आपलं काम पूर्णपणे म्हणजे 80% काम संपलेलं आहे. राहिले फक्त किचन. आता हे किचनचं काम आपण उद्या करणार आहोत. त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन की किचनमध्ये कशा पद्धतीने आपण PUPचं काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचं काम आपल्याला संपलेलं आहे.
व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, मला जरा मोटिवेटेड होण्यासाठी चॅनलला आपले सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपले एकदम गावरान भाषा आणि गावरान पद्धतीने तुम्हाला मी हे सगळं फिटिंग कसे करायचे हे सांगत असतो. थोडंसं मला मी बळ मिळण्यासाठी तुमची आवश्यकता आहे, तर मला थोडंसं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. धन्यवाद.